हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज आजचा आहे संडे आणि जस्ट आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झालो. आंघोळ व्हायची आहे. आंघोळ थोड्या वेळानं करणार. 10 वाजले आता. काय बोलले की दूध पाकिट घेऊन ये म्हणून, छोटावाला. तो दूध पाकिट घ्यायसाठी जाते मी शॉपमध्ये. बघा पाणी चालूच आहे. छत्री घेऊन आहे मी म्हटलं ना तुम्हाला की या पुण्याच्या पावसावर भरोसा ठेवू नका. आमचा प्लॅन होता संडेचं की आज कुठेतरी जाणार घुमायला वगैरे, बट या पाण्यामुळे वाटत नाही की जाणं होणार की नाही माहिती नाही. बट बघू, पाणी गेलं तर जाणार आम्ही, कुठेतरी जाणार. ताई असून मी तर आता मी दूध पॉकेट घ्यायसाठी जातो. आजचा संडे आहे एक तर. घेतो दूध पॉकेट आणि ताई नाश्त्यामध्ये पोहे बनवणार असं वाटत आहे. पोहेच बनवत आहे. मी दूध पॉकेट घेऊन गाईस. पोहे बनवत आहे गाईस. ताई पोहे बनवत आहे. गाइस कमेंटमध्ये नक्की सांगा सलमान खानची फॅन कोण कोण आहे. मेरा ख्वाब में ख्यालों की रानी किसी दिन हमारी कहानी. एवढं चांगली लिरिक्स आली होती आणि त्याच्यामध्ये म्हणते ताई राशन भरायचं आहे. गाईस पोहा झाला रेडी. पोहासाठी थँक्यू. तर गाईस आता पोहा खातो. गाईस पोहा आहे बट मला शेंगदाणे पाहिजे, तर ताईकून शेंगदाणे घेऊन येतो. दे ग. थँक्यू. आहे अजून. तर गाईस शेंगदाण्याशिवाय मला मजाच नाही येते पोहा खायला. बात तो सही है. नाश्ता वगैरे झाला आहे माझा. नाश्ता केला आहे मी. पाणी चालूच आहे बघा, चालूच आहे पाणी. परत पाणी चालू झालं आहे. आणि आजचा दिवस म्हणजे आज फ्रेंडशिप डे आहे. तर गाईज सगळ्या माझ्या फ्रेंड्सला हॅपी फ्रेंडशिप डे. माझ्या मित्रांना, वर्धेच्या मित्रांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. सेम टू यू. दे ना मग काहीतरी. मैं गरीब हूँ, मैं बहुत गरीब हूँ. ताई खाली गेली आहे पाणी बघायसाठी. बघतो किती पाऊस चालू आहे. खूप पाऊस चालू आहे. काय माहिती बाबा आज किती दिवसभर पाऊस चालू राहणार. जडच लागली आहे बाबा खरंच पुण्याच्या पावसाला. दिवसभर चालू राहतो. कमी झाला तर फक्त 1 घंटा कमी असतो, त्यानंतर मग परत चालू होतो. आहेच चालू आहे बघा. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. पाऊस पाणी चालूच आहे. दिवसभरापासून पाणी चालूच आहे. सकाळपासून पाणी चालू आहे. हे बघा ताई इकडे फोनवर बोलत आहे. आणि ही आपली स्कूटी MH32 म्हणजे की वर्धाची विदर्भ. बघा पाणी चालूच आहे गाईस. बॅक कॅमेरा दाखवलं. पाणी चालूच आहे. चांगलंच पाणी चालू आहे. पाऊस म्हणजे इकडला खूप भारी पाऊस आहे. आणि काय बा आजचा संडे आज पावसातच जाते का काय माहिती कळलं ना. पावसातच जाणार असं वाटत आहे संडे. कळलं ना आता काय करायचं. घरी बसून बसून पण कंटाळा. बाहेर जायचं प्लॅनिंग होतं बट पाणी चालू आहे तर आता कसं जाणार काय कळलं ना. आपण पाणी चालूच आहे. ताई बोलत आहे की राशन जे आणलं होतं आम्ही ते आता बरोबर ठेवायचं आहे डब्या वगैरेमध्ये. म्हणजे डब्यामधले जे असतात ना डाळ वगैरे ते संपले ते त्याच्यामध्ये ते भरवायचे आहे. तर ते आम्ही भरून घेतो. डाळ वगैरे आहे, मीठ आहे, मसाला वगैरे जे काय आहे ते टाकून देतो. काही डाळ आहे, मसाले वगैरे डाळ याच्यात टाकायची आहे. पूर्ण टाकू काय का गणित आहे. अच्छा, पूर्ण डाळ टाकायची आहे. ही पण डाळ आहे, मसाले आहे, हे आहे. पूर्ण डब्बे भरवायचे आहे. आणि ही पण इथं डाळचं काहीतरी करत आहे. साफ करते वाटते ही डाळ. मी पण करतो हे वाला. टाकतो याच्यात. पूर्ण टाकू ना. पोहा आहे का? पोहा आहे का ग? म्हटलं ना का बेसन आहे. अजून काय भरायचं काय का? हो, जेवढ्या डब्यात बसतं तेवढं.
काहीच पाणी चालू आहे आणि इथं आम्ही राशन भरत आहे. दुसरं बिस्किटचं पॉकेट कुठे गेलं? तेच काय खारी आहे ना, खारी आहे, तोस आहे, मावा तोस आहे ना ते. केक पण आहे, केक पण आहे. खरबुडा. अरे काय काय आहे, काय काय ठेवते तू? आपल्याला माहित नाही, मी नाही ठेवले, तू ठेवलेलं आहे सगळं. अच्छा मी ठेवलेलं आहे का? इथं सगळं खायचं ठेवलंय. हां. तुला जे लागलं ते घे आणि खा. अच्छा ठीक आहे ना. एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर काहीच बाल्कनी साफ करत आहे. नाही होत आहे. नाही होत आहे. वरती कामं झाले आहे, म्हणजे की राशन भरणं झालं आहे आणि बाल्कनी साफ करणं झालं आहे. आणि ताईनं मला दुकानामध्ये पाठवलं आहे अंडे अजून ब्रेड आणायसाठी. ताई आमलेट बनवणार आहे. ताईनं सांगितलं की आमलेट बनवू, आपण खाऊ म्हणून. त्यानंतर मग खाण्यात झाल्यानंतर अजून कामं करायचे, तर खाऊन कामं करून घेऊ. असं ब्रेड आमलेट झालं आहे, खातो आता मी. ब्रेड आमलेट खाल्ल्यानंतर आम्ही खात आहे आता चाय आणि खारी. आज पुरा संडे खाण्यामध्ये जाते आमचा. संडे खाऊ दे. संडे खाऊ डे. तर आता आम्ही चाय आणि खारी खातो. ब्रेड आमलेट खाल्लं आहे आता आम्ही. आता बाकीची दुसरी कामं करून घेतो आम्ही. अजून कामं बाकी आहे आमचे, ते कामं करून घेतो. आणि आत्ता वाजले आहेत 4. तर आणि पाणी पण थांबलं आहे, तर थोडं प्लॅन पण बनवू शकते आमचा. बाहेर जायचं आहे आमचं प्लॅन. तर जाणार आम्ही कुठं बाहेर तरी. तर बघतो आता कुठे जायचं आहे. सगळ्यात पहिले कामं आवरून घेतो आम्ही आमचे. काय करताय? काय नाही बाबा, आमच्या रोहिणी मॅडमनं कामं दिली आहे ते करत आहोत. रोहिणी मॅडमनं नाही दिले, घर आहे, घरातले कामं करावं लागेल. मला घर आहे ना. पण आजचा आपला दिवस नव्हते, संडे म्हणजे पूर्ण कामात चाललं. कामात नाही, खाण्यात चाललं. खाण्यात पण नाही म्हणजे लय. भांडी एवढेच आहे ना अजून आहे. अच्छा, एवढी भांडी आहे. बापरे, किती भांडे आहे. अरे बापरे, हे भांडी लय आहे. भांडे आहे. हे भांडी आहे. काय पडलं? झाडू. पडलाय का? कामं झाले आहेत ताईची आणि माझी कामं झाले. आता मी जात आहे आंघोळीला. आणि आंघोळ झाल्यानंतर मग ताई जाणार आहे, तर मी आंघोळ करून येतो गाईस. तर गाईस मी झालो आहे फ्रेश, मस्त आंघोळ वगैरे केली आहे. आता ताई गेली आंघोळीला. तर आम्ही आज कामं कोणते कोणते केले तुम्हाला सांगू. आम्ही हॉल साफ केला आहे, त्यानंतर मग वॉशरूम साफ केला आहे, त्यानंतर गॅलरी पण धुतली आहे. आणि त्यानंतर मग बाथरूम पण आम्ही वॉश केला आहे. बाथरूम पण मस्त वॉश केला आहे. किचन पण वॉश केलं आहे, किचन पण चांगलं धुतलं आहे. त्यानंतर रसोईला भरला आहे. आणि ताई आता कपडे धुवत आहे तिचे. अजून झाले, फायनली कंप्लीट काम झालं आहे आमचं. आज रविवारचा दिवस पूर्ण काम करण्यामध्ये गेला आणि खाण्यामध्ये गेला आहे पूर्ण दिवस. तर आता पाणी थांबायचं आहे, परत पाणी चालू झालं आहे. थोडंसं थांबलं होतं, परत पाणी चालू झालं आहे. पाणी तर गेलं आहे, बट ताई बोलली आहे की खूप वेळ झाला आहे, 6 वाजले आहे, तर आपण जाऊ नाही बोलते बाहेर. तर म्हटलं ठीक आहे, नाही तर नाही, आता काय करू. तर मग मी खाली आलो आहे, ताई वरी आहे, बसून आहे ताई, ते प्रिया ताईसोबत बसून आहे ती. आणि काही नाही, आमची कामं वगैरे झाली आहे. मग मला लागली होती भूक, मग मी गुड डे बिस्किट खाल्ला. मग काही नाही, मला थोडंसं बोर होत होतं, मग मी खाली आलो. ताईला म्हटलं खाली चाल, ती बोलती नाही मी नाही येतो, मी दमली आहे म्हणून मी थोडंसं बसतो म्हणून. मग ती बरी आहे. मग काही नाही, मी आता खाली आहे, मित्रांना फोन लावत आहो हॅपी फ्रेंडशिप डे विश करायसाठी. जे माझे मित्र आहेत ते, म्हणजे सबस्क्रायबर पण आहे माझे,
त्यांच्यासाठी पण हॅपी फ्रेंडशिप डे. आणि काही नाही, हाय आता खाली. ताईचा कॉल आला होता, ती बोलली की वर येऊन जा म्हणून. आज ताई काहीतरी बनवत आहे. काय रविवार स्पेशल, काय संडे स्पेशल काय आज? व्हेज बिर्याणी. काही तर आज व्हेज बिर्याणी आहे. अरे बापरे, आंघोळ झाले वाटते. हां हां, चमकत आहे तुझं. इकडे बघ, इकडे बघितलं. हां, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मस्त चमकत आहे तो. आज आहे व्हेज बिर्याणी. मस्त खाऊ आम्ही व्हेज बिर्याणी. किती वेळ लागेल का? 15-20 मिनटं लागणार आहे. तर गाईस ताईनं व्हेज बिर्याणी बनवली आहे. तर गाईस आम्ही जेवण करतो. जेवण वगैरे झालं आहे ताईनं, अजून मी जेवण केलं आहे. तर गाईस आजचा दिवस संडे आज पूर्ण कामामध्ये आणि खाण्यामध्ये गेला आहे. तर गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. बाय गाईस, गुड नाईट.